येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अजित पवारांकडून महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अनेक योजना अर्थसंकल्पात घोषित करण्यात आल्या आहेत। याच शिंदे सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात महिलांसाठी आणि मुलींसाठी एक महत्त्वाची योजना लागू करण्यात येणार असल्याचे अजित पवारांनी सांगितलंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना आणि मुलींना स्वावलंबी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील निकषात बसणाऱ्या महिलांना प्रत्येकी 1500 रुपये दिले जाणार आहेत। तर या योजनेमुळे गरजू महिलांना सरकारकडून मिळणारे आर्थिक पाठबळ महत्त्वपूर्ण ठरणार आहे। या योजनेसंदर्भात घोषणा झाल्यानंतर याबाबत समाधानाच्या भावना कोल्हापुरातील सर्वसामान्य महिलांनी व्यक्त केल्या आहेत। मात्र योजनेच्या बाबत समाधान जरी व्यक्त करत असल्या तरी प्रत्येक महिलेकडून महागाईचा मुद्दा उचलण्यात आला। आता जो नियम काढलाय की दर महिना 1500 मिळतात, हे बरोबर आहे। महिलांच्या सक्षम झाल्यासाठी बरोबर आहे। फक्त त्याबरोबर महागाई इतकी वाढली की त्या 1500चा म्हणजे तेवढंच भागणार आहे। हा पण विचार शासनाने केला पाहिजे। म्हणजे महागाई कशी कमी करता येईल। आता सिलेंडरचा दर बघताय तुम्ही, त्या 1500 काय होणार आहे माझं म्हणणं आहे। 1500 मध्ये काय परवडणार काय आहे। 40 रुपये पावशेर भाज्या झाल्यात। महागाई बघितलं तर किती वाढलेला आहे। 1500 मध्ये काय येणार, गरीब खाणार काय। रेशनला गेला तर 3 किलो गहू देतात आणि 2 किलो तांदूळ देतात। पोट भरतंय काय सरकार हे काढलेलं आहे। नरेंद्र मोदी देतो किती मंडळाचा आणि करतो काय मंडळाला आणि काय केला त्यांना गरिबांच्यासाठी। गोरगरिबांचं चांगलं केलं तर त्यांनी मग सहकार्य त्यासने हे करणं निवडून आणणारच की। गोरगरिबासने सहकार्य त्यांनी करायला पाहिजे ना। गोरगरीब मरायला लागलाय। सरकार तरी चांगला आहे, सोडा, त्यात काही प्रॉब्लेम नाही। खरं आता हे जे मंजूर झाले हे कधी आता जे आर निघूसपर्यंत यूजपर्यंत जेव्हा प्रोसिजर आता काय काय आहे ते यूजपर्यंत आणि हातात पडूसपर्यंत काय आहे त्याला। आणि आलं तर चांगलंच आहे। ज्यांना गरजू लोक आहेत त्यांना ते चांगलंच आहे। सरकारने केलेली योजना छान आहे, खरं एवढ्या महिलांचं भागू शकत नाही। त्यामुळं त्यांनी दुसऱ्या आणि आरोग्याच्या पण काहीतरी हे करायला पाहिजेत, सुविधा करायला पाहिजे, जेणेकरून महिलांना त्याचा फायदा होईल म्हणून। एकूणच दरमहा 1500 रुपये महिलांना मिळणे ही आनंदाचीच बाब आहे। महिलांना सक्षम बनण्यासाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो, असे मत महिलांनी व्यक्त केलंय। महागाईच्या मुद्द्याकडे लक्ष वेधत सरकारने महागाईवर देखील काहीतरी उपाय करणे गरजेचे असल्याचे मत देखील महिलांनी व्यक्त केलंय। लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।